नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे मोनिकाने सर्व गोष्टी ऐकलेल्या असतात, त्यामुळे ती फार जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. तर टेन्शनमध्ये आल्यानंतर जेव्हा घरी येते तेव्हा मात्र म्हणत असते, ही भैरवी किती पोचलेली व्यक्ती आहे, कोणाला सांगू मी ही एवढी मोठी गोष्ट. ती सरळ सरळ इथे सारंगला मारायला निघालेली आहे. पण काही झालं तरी मात्र ह्या सर्व गोष्टींचा खुलासा एकदा करून घेतला पाहिजे आणि नेमकं भैरवी कशी आहे हे सुद्धा सगळ्यांना समजलं पाहिजे, असं सुद्धा आता इथे मोनिका बोलू लागलेले असते. पण काय करू, म्हातारीला सांगू का? जर मी म्हातारीला ह्या सर्व गोष्टी सांगायला गेले तर म्हातारी माझ्यावर विश्वास ठेवेल का? नाही नाही, नको नको, म्हातारीला मी सांगतच नाही आहे, कारण ती माझ्यावर विश्वासच ठेवणार नाही. मी ना एक काम करते, शांत बसतच नाही आहे. मी ना हे सगळं काही जे आहे ना ते इथे सावलीला सांगते. जर मी ह्या सर्व गोष्टी सावलीला सांगितल्या ना तर मग मात्र सगळं माझ्या म्हणण्यानुसारच होईल आणि त्याचबरोबर इथे सावली नक्कीच ह्या लोकांचा बँड वाजवेल. बरोबर आहे, मी असंच करते, असं आता इथे ती बोलू लागलेली असते. तर दुसरीकडे आपण पाहतो सुशिला त्याचबरोबर सावली हे सगळेजण आता इथे सारंगच्या खोलीमध्ये असतात. सोबतच व्यंकटेश सुद्धा असतो. व्यंकटेश सारंगला पाहतो आणि त्यानंतर मात्र सुशिला व्यंकटेशला म्हणू लागते, व्यंकटेशराव, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे. तेव्हा व्यंकटेश म्हणत असतात, हा विचारा ना, काय विचारायचं आहे? तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते, सावली इथे आहे. मग सावली इथे असल्या कारणाने तुम्हाला मात्र इथे कसला त्रास होत नाही ना? म्हणजे तुम्हाला कसलं वाईट वगैरे वाटत नाही आहे ना? आणि त्याचबरोबर सावली सारंगची काळजी घेते. ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी आली आहे, त्यामुळे काही तुम्हाला वाईट वाटत नाही ना? तेव्हा व्यंकटेश म्हणत असतात, अजिबातच नाही. मला का आणि कशामुळे वाईट वाटेल? सोबतच सावलीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ती सारंगसाठी हे जे काही करते ना ते पाहून मला आनंदसुद्धा तेवढाच होतोय. कारण तसं पाहायला गेलं ना तर इथे मात्र सावलीने त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे मात्र फार जास्त गरजेचं आहे. आज कोणाचा तरी जीव तिच्यामुळे वाचतोय आणि ते वाचणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मात्र मला अजिबातच ह्या सगळ्या गोष्टींचं काहीही वाटत नाही, असं व्यंकटेश म्हणत असतो. पण तरीसुद्धा व्यंकटेशराव, हे सगळं काही तुमचं कौतुकच करावं तेवढं कमीच आहे. मग त्यावेळेला व्यंकटेश म्हणत असतो, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो का? तुम्हाला काही वाईट वगैरे वाटतं का? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही छे, मला तर काहीच वाईट वाटत नाही, कारण माझ्यासाठी सारंगची तब्येत फार महत्त्वाची आहे. सारंग लवकरात लवकर बरा होणं आणि त्याचबरोबर त्याने शुद्धीवर येणं हे सुद्धा माझ्यासाठी फार जास्त गरजेचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता तुम्ही काळजीच करू नका, आपला सारंग जो आहे ना तो लवकरात लवकर शुद्धीवर येईल आणि त्याचबरोबर तो लवकर बरासुद्धा होईल. ह्या सगळ्या गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच मोनिका तिथे येते. आता मोनिका तिथे आल्याबरोबर सावलीला म्हणत असते, हे बघ सावली, मला ना तुझ्यासोबत फार महत्त्वाचं बोलायचं आहे. तू ताबडतोब आत्ताच्या आत्ता इथे माझ्यासोबत चल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावेळेला मात्र इथे सावली म्हणत असते, हे बघा वहिनी, आता ना मला इथे खूप जास्त महत्त्वाचं काम करायचं आहे आणि त्याचबरोबर इथे व्यंकटेश जे आलेले आहेत ना, व्यंकटेश जे आल्यानंतर इथे ते जाईपर्यंत मला इथेच थांबायचे. तेवढ्यातच आता मोनिका ओरडून म्हणत असते, सावली तू वेडी आहेस का? तुला सांगितलंय ना आत्ताच्या आत्ता चल म्हणून, कारण मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. दुसरीकडे अबीर ओवी शाळेतून आलेले घरी दाखवले आहेत. मग आता अबीर आणि ओवी हे दोघेही जण सावली आणि सारंगच्या नात्याबद्दल बोलू लागलेले असतात. ते दोघेही जण एकमेकांना म्हणत असतात, तुझ्या आईचं आणि माझ्या बाबांचं नातं काय आहे ना ते मला समजतच नाहीये. आपल्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी कोणी सांगायला सुद्धा तयार नाहीये. मला तर ह्या सगळ्या गोष्टींचं फारच जास्त टेन्शन आलं आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्यावेळेला मात्र इथे आता छोटी ओवी म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला असं वाटतंय की पूर्वी ना ह्या दोघांचं कदाचित ना लग्न ठरलेलं असावं आणि लग्न ठरल्यानंतर इथे ना ते मध्येच त्यांचं ब्रेक वगैरे झालेलं असावं आणि तेव्हा ते दोघेही जण एकमेकांना अशा चांगल्या पद्धतीने ओळखत असावे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतो. तेव्हा मात्र अबीर म्हणत असतो, हो ओवी, तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे, मला सुद्धा अगदी सेम त्याच पद्धतीने
सगळं काही वाटतंय, पण तू ना अजिबातच काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल असं इकडे ती बोलते. मग आता इथे व्यंकटेश निघालेला असतो आणि व्यंकटेश जाता वेळेला तिथे अमृता येते. अमृता आल्याबरोबर इथे व्यंकटेशला म्हणत असते, व्यंकटेशराव हे बघा, अजिबात आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला सांगू का, आमच्या आईचा स्वभाव ना थोडासा आहे तसा, पण तुम्ही त्यांच्या मनामध्ये तसं काहीच नसतं. आणि हे बघा, थोडंसं चहा कॉफी काहीतरी घेऊन जा ना, तुम्ही पाणीसुद्धा प्यायला नाही आहेत. तेव्हा व्यंकटेश म्हणू लागतो, अजिबातच नाही. जिथे माझ्या सावलीचा अपमान होतो, जिथे माझ्या सावलीला किंमत नाही आहे, त्या घरचं मला पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे. सावलीला जर अशी वागणूक मिळत असेल तर त्या घरचं मी पाणी तरी का पिऊ, असं इथे आता व्यंकटेश बोलू लागलेला असतो. आणि अमृता वहिनी, तुम्ही काळजी करू नका, माझा सावलीवर पूर्ण विश्वास आहे, सावली लवकरच सारंगला बरं करेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आता मोनिका म्हणत असते, ए सावली चल ना लवकर, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. सावली म्हणत असते, व्यंकटेशजी चाललेत ना, मी पटकन 2 मिनिटात आले. पण आता मोनिका म्हणत असते, नाही आत्ताच्या आत्ता चल, असं म्हणून ती तिला घेऊन चालणार. तेवढ्यातच भैरवी डॉक्टरांना घरी घेऊन आलेली असते. आता भैरवी डॉक्टरांना घरी घेऊन आल्याबरोबर समोर व्यंकटेशला पाहते आणि म्हणत असते, हे पाहुणं कोण म्हणायचं. तेव्हा मात्र इथे अमृता म्हणत असते, हे सावलीचे मिस्टर आहेत व्यंकटेशराव, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच भैरवी म्हणत असते, हो का व्यंकटेशजी, मला तुम्ही ओळखलं का, म्हणजे इथे सावलीचा दुसरा नवरा, बरोबर की नाही. तेव्हा तो म्हणत असतो, हो मी तुम्हाला ओळखलं ना, खरं तर मी तुम्हाला पेपरमध्ये पाहिलं होतं, त्या वझे तुम्हीच ना, म्हणजे भैरवी वझे, ज्या की सावली बरोबर इथे कॉम्पिटिशनसाठी तयार झाल्या होत्या किंवा सावलीला कॉम्पिटिशनसाठी आव्हान दिलं होतं, त्याच भैरवी वझे ना, त्यामुळे मी तुम्हाला नाही विसरलो. बरं ठीक आहे. मग आता इथे तिलोत्तमा सुद्धा धावतच आलेले असते. मग आता इथे भैरवी म्हणत असते, डॉक्टर चला लवकर, वेळ घालवायला नको, कारण सारंगचा इलाज होणं फार जास्त गरजेचं आहे. मग आता इथे व्यंकटेश हा निघालेला असतो. जेव्हा व्यंकटेश जायला लागतो त्यावेळेला मात्र इथे आता ही मोनिकाला टेन्शन आलेलं असतं की आता मात्र ही भैरवी इथे आलेली आहे आणि भैरवी इथे आल्यामुळे आता काही जरी झालं तरी मला मात्र ह्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगता नाही आल्या, असं व्हायला नको होतं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र तिलोत्तमा म्हणत असते, मला एक गोष्ट सांग, हे सगळं व्यवस्थित होईल ना आणि कोणत्याही कसल्याही गोष्टीचा इथे साईड इफेक्ट वगैरे होणार नाही ना, त्याचंच मला फार टेन्शन आहे डॉक्टर. हे बघा, तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, तुम्ही काळजी करू नका. डॉक्टर थोडेसे घाबरलेले दाखवलेत आणि तेव्हा भैरवी मुद्दामच म्हणत असते, डॉक्टर तुम्ही नका काळजी करून, तुम्ही ताबडतोब सारंगचा विलाज करा आणि सारंगचा विलाज केल्यानंतर तुमच्या मुलीजवळ मार्क्स आहे ना आणि तो नक्कीच इथे ताबडतोब तिला स्कूलमध्ये सुद्धा सोडवेल. अगं काय आहे ना, त्यांच्या मुलीची एक्झाम आहे आणि त्यामुळेच त्यांना ना थोडंसं टेन्शन आलेलं आहे, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला मात्र काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे, कारण इथे मार्क्सला मी त्यांच्या मुलीच्या जवळ ठेवलेला आहे. डॉक्टर तुम्ही काळजी घ्या आणि त्याचबरोबर काही झाले तरी सुद्धा आम्ही सगळेजण आहोत ना, त्यामुळे तुम्हाला काळजी वगैरे करण्याची अशी काहीच गरज नाही आहे, असं सुद्धा आता इकडे भैरवी बोलू लागलेली असते. मग आता तिलोत्तमा म्हणत असते, हो सगळं काही खरंय. मग डॉक्टर म्हणतात, तिलोत्तमा भैरवी वझे, तुम्ही इथे ह्या सगळ्या ट्रीटमेंटबद्दल एकदा सगळ्यांना काही खरं सांगितलेलं आहे ना. तेव्हा मात्र इकडे आता ते म्हणत असतात, हो सगळ्यांना सगळं काही खरं सांगितलेलं आहे, काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे आणि मेन म्हणजे ही सगळी जी गोष्ट आहे ना ती इथे मी तिलोत्तमाला अगदी स्पष्टपणे सांगितलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं आता इकडे भैरवी म्हणत असते. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, हो भैरवीने मला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि काळजी करण्याची नाही, काहीच गरज नाही, असं सुद्धा स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण मग मात्र आता इकडे सावली त्याचबरोबर मोनिका ह्या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच सावली म्हणू लागते, मी एक काम करते, सारंगची रूम ना फार खराब आहे. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो चालेल ना, काहीच हरकत नाहीये. मग आता सावली पुढे जाते आणि सावली पुढे गेल्याच्या नंतर आता लगेचच इकडे सारंगची जी रूम आहे ना ती इकडे फ्रेश करण्यासाठी त्या दोघी जणी तयार झालेल्या असतात.
मग इकडे मात्र डॉक्टर फारच जास्त घाबरलेले असतात, फारच जास्त टेन्शनमध्ये असतात. त्यांना तर काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नसतात. तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणू लागते. आता डॉक्टर थोडेसे घाबरलेले असतात आणि जेव्हा डॉक्टर थोडेसे घाबरलेले असतात नेमकं त्याच वेळेला आता इकडे तिलोत्तमाचं पूर्ण लक्ष ह्या डॉक्टरांकडे असतं. तर भैरवी मात्र त्या सगळ्या गोष्टींचा कानोसा घेऊ लागलेली असते. भैरवी आता इकडे विचार करू लागलेली असते की काही जरी झालं तरी सुद्धा आता मात्र हे एकदा का इंजेक्शन जे आहे ते सारंगच्या याच्यामध्ये बॉडीमध्ये गेलं तर मग कसं सगळं व्यवस्थित होईल आणि बॉडीमध्ये एकदा का इंजेक्शन गेलं तर मग सारंगचं काहीही खरं नसणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे आता लगेचच ही भैरवी आणि त्याचबरोबर तिलोत्तमा ह्या दोघीजणी डॉक्टरांना सांगत असतात. डॉक्टरांची मात्र आता भीती ही स्पष्टपणे दिसत असते. पुन्हा एकदा डॉक्टर घाबरलेले पाहिल्यानंतर इथे आता तिलोत्तमा म्हणत असते, काय झाले, सगळं काही ठीक आहे ना, तुम्ही एवढे घाबरलेले का बरं आहात? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, नाही नाही काही नाही, सगळं काही ठीक आहे ना, पण मला एक गोष्ट अगोदर सांगा ना, माझा सारंग नक्की शुद्धीवर येईल ना आणि त्याचबरोबर तो बरा होईल ना? तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते, अगं असं काय करतेस, तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे. हे बघ सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही सारंग आहे ना तो नक्कीच बरा होणार आहे, त्यामुळे तुला काळजी वगैरे करण्याची अजिबात गरज नाही असं स्पष्टपणे ती बोलत असते. आता डॉक्टर हे इंजेक्शन द्यायला घेतात. आता डॉक्टर इंजेक्शन द्यायला घेतल्यानंतर लगेचच बबलू मात्र धावतच येतो. बबलू म्हणत असतो, आई 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 सावली बहिणी सावली बहिणी असं म्हणत आल्यानंतर डॉक्टरांच्या हातातलं इंजेक्शन तसंच थांबतं. सगळेजण बबलूकडे पाहतात आणि त्यानंतर मात्र इथे सगळेजण विचारत असतात की काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना? त्यावेळेला मात्र इकडे आता तो म्हणत असतो, तेव्हा आता तिला काय झालेलं असेल ती गोष्ट समजत नाही असा विचार केल्यानंतर धावतच आता सगळेजण निघालेले असतात. आता धावतच सगळेजण निघाल्यानंतर इथे मात्र ही जी काही आपली अमृता आहे तिला चक्कर आलेली असते आणि अमृताला चक्कर आल्यानंतर आता मात्र इथे तिला काय करावं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी समजत नसतात. ती आहे त्याच ठिकाणी खाली चक्कर येऊन पडलेली असते. मग डॉक्टर चला ना लवकर, काय झाले बघा ना एकदा अमृताला. मग आता इकडे तिलोत्तमा मुद्दामच म्हणत असते, खरं तर असली आयुष्यात अशी पायगुणाची माणसं असल्यावर हे सगळं ह्याच पद्धतीने होणार आहे ना. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे जी काही आयुष्यात माणसं आलेली आहेत ना त्या माणसांमुळे हे सगळं त्या पद्धतीने होणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र आपण पाहतो इथे लगेचच तिचा रोग जो आहे तो सावलीकडे पाहूनच ती बोलत असते. सावली जेव्हा म्हणत असते, वहिनी उठा ना प्लीज, वहिनी उठा ना, तुम्हाला काय झालेलं आहे, हे बघा वहिनी तुम्हाला मी काहीच होऊ देणार नाही, वहिनी प्लीज उठा ना, असंच ती बोलत असते. तेव्हा मात्र लगेचच अमृताला शुद्ध येते. मग बबलू म्हणत असतो, बघितलं का सावली वहिनीने एका झटक्यात इथे अमृता वहिनीला शुद्ध सुद्धा आणलेली आहे. म्हणजेच सावली वहिनीसारखी आयुष्यात माणसं असली तर माणसं बरे सुद्धा होतात, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे असं सुद्धा आता इकडे लगेचच तो बोलून दाखवत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्याबरोबर इथे मात्र हे जी काही तिलोत्तमा आहे ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची तुला काहीच आत्ता गरज नव्हती, का उगाचच ह्या सगळ्या गोष्टी बोललास आणि हे सगळं काही केलेस, काय संबंध काय आहे तुझा, असं सुद्धा आता इकडे तिलोत्तमा बोलू लागलेली असते. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भैरवी म्हणत असते, हे बघ तिलोत्तमा, इथे ट्रीटमेंटसाठी अजिबातच उशीर करायला नको, कारण इथे डॉक्टरांना सुद्धा जायचं आहे आणि त्यांची सर्व पेशंट जे आहेत ना ते सगळे पेशंट ते इथे सोडून आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांना आपण ताबडतोब रिकामं केलं पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्यामुळे त्यानंतर लगेचच सर्वजण पुन्हा एकदा सारंगच्या खोलीमध्ये आलेले असतात. सारंगच्या खोलीमध्ये पुन्हा एकदा आल्यानंतर आता भैरवी म्हणत असते, अगदी काही मिनिटाचाच प्रश्न आहे, एकदा का हे इंजेक्शन सारंगच्या बॉडीमध्ये गेलं की मग सारंग मात्र कायमचा झोपला जाणार आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच हा जो काही सारंग आहे
तो सारंग मात्र आता त्या सारंगच्या सलाईनमध्ये तो जो काही डॉक्टर आहे तो डॉक्टर आता लगेचच इंजेक्शन द्यायला सुरुवात करत असतो आणि डॉक्टर इंजेक्शन द्यायला सुरुवात केल्यानंतर आता आपण पाहतो इकडे तिलोत्तमाला अजूनच टेन्शन आलेलं असतं. तिलोत्तमा विचार करू लागलेली असते की आता काय करायचं, सगळं काही ठीक तर होईल ना, त्याचबरोबर माझा सारंग जो आहे तो सुद्धा बरा होईल ना, काही जरी झालं ना तरी सुद्धा माझा सारंग हा बरा झाला पाहिजे, असा सुद्धा इकडे आता ती विचार करू लागलेली असते. सोबतच एवढंच नाही तर आता इकडे सुशिला म्हणत असते मला तर फार जास्त टेन्शन आलंय, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र हे सगळं छान पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आता इकडे मात्र सावली सुद्धा म्हणत असते डॉक्टर तुम्हाला पूर्ण खात्री आहे ना की सारंग लवकरात लवकर बरे होतील म्हणून. तेव्हा डॉक्टर मात्र काहीच बोलत नसतात. आता इंजेक्शन दिलेलं असतं तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते डॉक्टर काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुम्ही थोडा वेळ कुठेच जाणार नाही आहात, जोपर्यंत सारंग शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही जायचं नाही, असं तिलोत्तमाचं स्पष्टपणे मत असतं. पण त्यानंतर मात्र इथे आता डॉक्टर म्हणत असतात नाही मला इथे नाही थांबता येणार आहे. तेव्हा भैरवी म्हणत असते अगं तिलोत्तमा असं काय करतेस, हे बघ आत्ता डॉक्टर जर इथे थांबले तर त्यांचे बाकीचे पेशंट आणि ते सगळं कोण पाहणार आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्या बाकीच्या पेशंटकडे वगैरे लक्ष द्यायला पाहिजे ना. आणि त्याचबरोबर त्यांचे ते सगळे काही पेशंट वगैरे सगळं काही सोडून इथे आलेले आहेत आणि त्यामुळे आता आपण आहोत ना इथे, त्याच्या 2-2 बायका म्हणजे सावली आहे इथे, ती सुशिला आहे इथे आणि त्या दोघी जणी इथे त्याच्याकडे लक्ष देतील ना, तू काळजी करू नकोस. आणि आपण सुद्धा इथे आहोतच ना, आणि काही वाटलंच तर आपण ताबडतोब डॉक्टरांना फोन करू आणि ताबडतोब डॉक्टरांना फोन करून लवकरात लवकर बोलून घेऊ. हे बघ तिलोत्तमा काळजी करण्याची काही गरज नाहीये. तुला सांगू का आपला सारंग जो आहे ना तो लवकरात लवकर बरा होईल आणि त्याचबरोबर तो बरा झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. मग आता मात्र इकडे भैरवी म्हणत असते हे बघ तिलोत्तमा तू माझं ऐक, डॉक्टरांना जाऊ दे आणि काही वाटलंच तर आपण डॉक्टरांना काळजी करू नकोस, त्यांना फोन करू, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाहीये, असं सुद्धा तिलोत्तमा आता स्पष्टपणे बोलू लागलेली असते. मग आता इकडे डॉक्टरांना शेवटी जाऊ दिलेलं असतं आणि डॉक्टरांना शेवटी जाऊ दिल्यानंतर इथे आता आपण पाहतो की लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र इकडे तिलोत्तमा आणि भैरवी ह्या दोघी जणी आता तिच्या खोलीमध्ये निघालेल्या असतात. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणत असते पण मला खूप जास्त काळजी वाटते ग, सारंग शुद्धीवर आला पाहिजे लवकरच. आणि त्याचबरोबर इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता सावली विचार करत असते की आता सारंगने लवकरात लवकर बरं झालं पाहिजे आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे हा सारंग शुद्धीवर आला पाहिजे, असं सुद्धा इकडे तिला वाटत असतं. तेव्हा मात्र इकडे आता आपण पाहतो की सुशिला म्हणत असते हे बघा सावली वहिनी तुम्ही इथेच थांबा, सारंग सोबत मी आहे बाहेर. मग तिलोत्तमा आणि भैरवी ह्या दोघीही जणी तिथून निघून जातात आणि दोघी जणी तिथून निघून गेल्यानंतर तिलोत्तमाला टेन्शनच आलेलं असतं. पण सावली मात्र आता इकडे लगेच सारंगकडे पाहू लागलेली असते आणि सारंगकडे पाहू लागल्यानंतर आता ती त्याच विचारामध्ये हरवलेली असते. तर प्रेक्षकांनो पाहत राहा सावळ्याची जणू सावली.